नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज टंका. ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून चीनने स्वतःच्या शस्त्रांची चाचणी करून घेतली. आता या चीनी शस्त्रांचा रोख वळलाय तैवानच्या दिशेने. चीनी नौदलाने, चीनी कोस्ट गार्डने तैवानची कोंडी करायला सुरुवात केलेली आहे. आता ही नेहमीप्रमाणे फक्त धमकी असेल की चीन तैवानचा कब्जा करण्याआधी प्रत्यक्षात काही करणार आहे हे कळायला मार्ग नाहीये. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, चीन जेव्हा जेव्हा तैवानचं नरडं आवळतो तेव्हा प्रत्येक वेळी गेल्या वेळेपेक्षा जास्त ताकद लावताना दिसतो. आता तैवानच्या मदतीला अमेरिका येणार आहे का? शक्यता खूपच कमी आहे, कारण अमेरिकेचं अर्थकारण गटांगळ्या खात आहे. आणि गेल्या काही काळामध्ये चीनने काय केलंय लक्षात घ्या. रेअर अर्थ असो वा चांदी असो, चीनने या उत्पादनांची नाडी स्वतःच्या हातामध्ये ठेवलेली आहे. आता तैवानवर जर चीनने खरोखरी कब्जा केला तर सेमीकंडक्टरची जी बाजारपेठ आहे त्याच्यावर सुद्धा चीनचा कब्जा येणार आहे आणि जागतिक अर्थकारणावर एक नवं गंडांतर. सध्या एक अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे की अमेरिकेने घोषणा कराव्यात आणि त्याचे परिणाम सगळ्या जगाने भोगावेत. अलीकडेच अमेरिकेने घोषणा केली होती तैवानला $11 अब्ज शस्त्र देण्याची, आणि या घोषणेनंतर तैवान अडचणीत आलेला आहे. अमेरिकेच्या या घोषणेनंतर चीन स्वस्थ बसेल अशी अजिबात शक्यता नव्हती. चीनने अमेरिकेचा निषेध केलाच, परंतु फक्त निषेध करून चीन थांबला नाहीये. चीनने ऑपरेशन जस्टिस नावाची एक मोहीम जाहीर केली. तैवानच्या दिशेने डिस्ट्रॉयर, फ्रिगेट, लढाऊ विमानं आणि बॉम्बवर्षक विमानांचे जथ्थे पाठवले. तैवानची कोंडी करायला सुरुवात केली. तैवानकडे जाणारी आणि तैवान मधून अन्य देशांच्या दिशेने जाणारी सगळी जहाजं रोखण्यात आली. या जहाजांवर चढून कोस्टगार्डच्या जवानांनी दंडेली सुरू केली. या जहाजांची काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. भारताचं लष्कर अत्यंत प्रबळ आहे आणि या लष्कराच्या समोर भूतान, नेपाळ, श्रीलंका किंवा बांगलादेशची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती चीनच्या समोर तैवानची आहे. चीनी लष्करी ताकदीसमोर तैवानची ताकद अगदी तोळामासा आहे आणि त्यामुळे चीन जेव्हा दंडेली सुरू करतो तेव्हा त्याला उत्तर देण्याची क्षमता तैवानमध्ये कधीच नसते. चीनने आता तैवानची कोंडी सुरू केलेली आहे आणि त्यानंतर तैवानच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे अध्यक्ष लाई चिंग-ते यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिलेली आहे. जेव्हा तुमच्याकडे लढण्याची क्षमता नसते तेव्हा तुम्हाला संयमी प्रतिक्रिया देणं अत्यंत भाग असतं. ते असं म्हणालेत की आम्ही जबाबदारीने वागू, हा संघर्ष चिघळेल अशी कोणत्याही प्रकारची कृती आम्ही करणार नाही. परंतु त्यांनी पुढे जाऊन जे काही म्हटलं ते महत्वाचं आहे. ते असं म्हटलं की चीन हा मोठा देश आहे, चीन हा जबाबदार देश आहे आणि वारंवार लष्करी कारवाईच्या माध्यमातून आमच्यावर दडपण आणण्याचा जो प्रयत्न चीनकडून सुरू आहे तो योग्य नाहीये. आता चला, किमान एवढं बोलण्याचं धाडस तरी लाई चिंग-ते यांनी दाखवलेलं आहे. कारण तुमच्याकडे जेव्हा लढण्याची क्षमता नसते, जेव्हा तुमच्याकडे समोरच्याच्या आक्रमणाला उत्तर देण्याची क्षमता नसते, तेव्हा तुम्हाला संयमाची भाषा बोलावी लागते. तुम्हाला तोंडाच्या वाफा दवडाव्या लागतात, कारण त्याशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. चीन आणि तैवानमध्ये प्रत्यक्षात जर संघर्षाचा भडका उडाला तर अमेरिका चीनचं काही वाकडं करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे की नाही, जगातल्या अनेक देशांना हा प्रश्न पडलेला आहे. परंतु अमेरिकेकडून सातत्याने अशा प्रकारच्या काही उचापती केल्या जातात ज्याच्यामुळे चीन अस्वस्थ होतो आणि तैवानच्या विरोधात काहीतरी दंडेली करतो. 2025 मध्ये अमेरिकेने एक करार तैवानसोबत केला, तैवान ॲश्युरन्स इम्प्लिमेंटेशन ऍक्ट 2025, आणि या करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सह्या केलेल्या आहेत. बरं, हा कराराचा सिलसिला 2025 मध्ये सुरू झालेला नाहीये. हा सिलसिला अत्यंत जुना आहे. 1979 मध्ये अमेरिकेने तैवानशी अशाच प्रकारचा करार केला होता आणि या कराराच्या अंतर्गत अमेरिकेने तैवानला वारंवार सुरक्षेची हमी दिलेली आहे. अलीकडेच अमेरिकेने जी घोषणा केली की $11 अब्ज शस्त्र तैवानला दिली जातील, ही घोषणा सुद्धा याच कराराचा एक भाग आहे. गेली 2 दशकं अमेरिकी थिंक टँकला अशा प्रकारची भीती वाटते की कधी ना कधीतरी अमेरिका आणि चीनमध्ये संघर्षाचा भडका उडेल आणि या भडक्याचा ट्रिगर पॉइंट काही असू शकतो. तो तैवान असू शकतो, फिलिपाईन्स असू शकतो किंवा जपान असू शकतो. आणि त्या दृष्टीने अमेरिकेने इंडो पॅसिफिकमध्ये आपली रणनीती बनवली होती. काही देशांना सोबत घेतलं होतं. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग या 4 देशांच्या गटाची स्थापना केली होती, ज्याच्यामध्ये अमेरिकेसह भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या 3 देशांचा समावेश आहे. परंतु टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेने जगाशी वाकडं घेतलं, भारताशी पंगा घेतला, भारतावर 50% टेरिफ लादलं आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली की भारताला चीनकडे बघावं लागेल. चीन आणि भारत एकत्र येतील. एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांनी क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉगचं लोणचं घातलं. त्यामुळे भविष्यात जर इंडो पॅसिफिकमध्ये संघर्षाचा भडका उडतो तर अमेरिकेच्या सोबत भारत नाहीये, ही गोष्ट स्पष्ट आहे. ऑपरेशन जस्टिसच्या अंतर्गत चीनने तैवानची कोंडी करण्याचं काम सुरू केलेलं आहे. तैवानकडे जाणारी आणि तैवानकडून अन्य देशांकडे जाणारी जहाजं रोखण्यात येत आहेत, त्यांची कडेकोट तपासणी करण्यात येते. चीन जगाला दाखवून देतोय की तैवानच्या विरोधात आम्ही दंडेली करणार, कोणाला रोखता येत असेल तर आम्हाला रोखून दाखवा.
तैवान चीन संघर्षाचा बडगा तात्काळ उडेल याची शक्यता खूप कमी आहे, कारण तैवान कोणत्याही प्रकारची चिथावणी देत नाहीये, तैवान कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाहीये. परंतु एक गोष्ट निश्चित, हा हल्ला आज झाला नाही तरी उद्या होणार. कधी ना कधीतरी चीन हा तैवानचा तिबेट करणार. तो मुहूर्त कधी आहे हे या क्षणी सांगणं खूपच कठीण आहे. या युद्धामध्ये भारत सहभागी होणार नाही ही गोष्ट निश्चित आहे, परंतु या संघर्षाचा फटका भारताला निश्चितपणे पडणार, कारण दक्षिणी चिनी समुद्रातून भारताचं तेल येतं, सेमीकंडक्टरच्या चिप येतात, इलेक्ट्रॉनिक आणि इव्हीसीसीटी भाग येतात. भारताचा जवळजवळ 40% व्यापार याच मार्गाने होत असल्यामुळे भारताला या संघर्षाच्या झळा निश्चित बसणार आहेत. दोन देशांमध्ये जेव्हा संघर्ष पेटतो तेव्हा एखादा व्यापारी मार्ग, सागरी व्यापारी मार्ग अडचणीत येतो आणि देशांना पर्यायी व्यापारी मार्गाचा शोध घ्यावा लागतो. भारताला सुद्धा हेच करावं लागणार आहे. जर चिनी समुद्रामध्ये युद्ध पेटलं तर भारताला लोंबोक आणि सुंदा या समुद्रधनीचा वापर करावा लागेल व्यापारासाठी. अर्थात त्याच्यामुळे भारताच्या प्रवासाचा जो खर्च आहे तो 5 ते 8% वाढणार आहे. भारताची आयात आणि भारताची निर्यात म्हणजे आपल्या वस्तू महाग होतील, हा या संघर्षाचा परिणाम होईल आणि सध्याच्या घडीला भारताला ते परवडणार नाहीये. भारताच्या विरोधात चीनने कायम सलामी स्लायसिंग या तंत्राचा वापर केला, म्हणजे जमिनीचा एक छोटा छोटा तुकडा कब्जा करायचा, तो तुकडा गिळायचा आणि आपल्या देशाच्या सीमेमध्ये समाविष्ट करायचा. परंतु तैवानच्या विरोधात चीन हा प्रयोग करू शकत नाही, कारण तैवान हा अत्यंत छोटा देश आहे. जगाचा नकाशा जर तुम्ही पाहिला तर तैवान त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षरशः शोधावा लागतो. त्यामुळे तैवानच्या विरोधात तैवानची कोंडी करणं हाच एकमेव उपाय चीनकडे शिल्लक आहे. चीन प्रत्यक्ष संघर्ष टाळेल, कारण असा संघर्ष जर सुरू झाला आणि आपला रशिया झाला तर काय होईल. चीनला या गोष्टीचं जबरदस्त टेन्शन आहे, त्यामुळे संघर्षाचा मार्ग चीन स्वीकारेल अशी शक्यता कमी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चीनी शस्त्रांची जी दैना ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जगाने पाहिली, तशाच प्रकारची दैना कदाचित तैवान युद्धाच्या काळामध्ये होऊ शकेल अशी सुद्धा चीनला भीती आहे. चीनने कंबोडियाला शस्त्र दिली होती, हवाई कवच दिलं होतं. हवाई हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी भारताने रशियाकडून S-400 ही सिस्टीम विकत घेतलेली आहे. त्याचीच स्वस्त आवृत्ती 90B मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम चीनने कंबोडियाला बहाल केली होती. थायलंड कंबोडिया युद्धादरम्यान या सिस्टीमचा वापर झाला आणि झालं काय, 4 क्षेपणास्त्र या रॉकेटमधून निघाली आणि 5व्या क्षेपणास्त्राचा या रॉकेट सिस्टीम मध्ये स्फोट झाला. त्याच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या आणि हा जो तमाशा आहे तो सगळ्या जगाने बघितलेला आहे. चीनकडे ज्या प्रकारची शस्त्र आहेत त्याची संख्या खूप मोठी आहे, परंतु त्याचा दर्जा जो आहे तो अत्यंत सुमार आहे. हा सुमार दर्जा चीनला सुद्धा माहिती आहे, त्यामुळे प्रत्यक्ष संघर्ष टाळण्यावर चीनचा भर असतो. भारताशी सुद्धा चीन प्रत्यक्ष संघर्षाच्या भानगडीत पडत नाही. गलवानमध्ये तशा प्रकारचा संघर्ष जेव्हा झाला, ज्याच्यामध्ये शस्त्रांचा वापर झाला नव्हता, तेव्हा चीनी सैनिकांची काय परिस्थिती होती हे चीनने पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारची परिस्थिती चीनी सैनिकांची झाली त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे 1962 पासून चीनने युद्ध पाहिलेलंच नाहीये, परंतु 1962 नंतर भारत सतत युद्धरत आहे. भारताचं सैन्य काश्मीरमध्ये लढतंय, ते दहशतवादाशी लढतंय, ते घुसखोरीशी लढतंय. त्यामुळे भारतीय सैन्य ज्या प्रकारे सज्ज आहे त्या प्रकारे चीनी सैन्य सज्ज नाहीये. चीनी सैन्याला युद्धाचा अजिबात अनुभव नाहीये आणि चीनने सैन्यामध्ये ज्या लोकांची भरती केलेली आहे त्यांची जबरदस्तीने भरती केली जाते आणि धरून धरून आणून त्यांना सैन्यामध्ये भरती केली जाते. त्यामुळे भारतीय सैन्य जसं मनापासून लढतं, मातृभूमीसाठी लढतं, तशा प्रकारची काही भूमिका चीनी सैन्यामध्ये असेल याची शक्यता कमी आहे आणि चीनला सुद्धा हे सत्य माहिती आहे. तैवानवर चीन ताबा घेण्याचा जो प्रयत्न करतोय, तैवानचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याचं कारण फक्त भूमीचा एक तुकडा त्यांना चीनमध्ये समाविष्ट करायचा नाहीये. तैवानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती होते. जगाला जी सेमीकंडक्टरची गरज असते त्यापैकी 60% सेमीकंडक्टरच्या चिप तैवानमधून निर्यात होतात. त्यामुळे चीनला या सेमीकंडक्टरच्या बाजारपेठेवर कब्जा घ्यायचा आहे, म्हणून चीनला तैवानवर कब्जा घ्यायचा आहे. चीन एक गोष्ट अमेरिकेकडून शिकलेलं आहे, जर तुम्हाला जगाच्या राजकारणावर नियंत्रण मिळवायचं असेल तर जगाच्या अर्थकारणाच्या नाड्या तुमच्या हातात हव्या आणि चीनने त्या दृष्टीने अत्यंत मोजून आणि मापून पावलं टाकलेली दिसतात. चीनने आधी रेअर अर्थ मिनरलचा जो पुरवठा आहे तो स्वतःच्या नियंत्रणात घेतला. आता चांदी नियंत्रणात घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे आणि याचं पुढचं पाऊल म्हणजे सेमीकंडक्टरची जी बाजारपेठ आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनची धडपड सुरू आहे आणि म्हणून तैवान चीनला हवा आहे. तैवानवर कब्जा करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चीनच्या कारवायांवर भारताची अत्यंत बारीक नजर असल्यामुळे चीनचे सगळे हेतू भारताला माहिती आहेत. सेमीकंडक्टर चिपच्या बाबत चीनचे मनसुबे काय आहेत हे भारताला ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे भारताने त्याचं उत्तर सुद्धा तयार करून ठेवलेलं आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये भारताने पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप बाजारात आणली. भारताने सिद्ध केलं, भारताने जगाला दाखवून दिलं की सेमीकंडक्टर चिप निर्माण करण्याचं तंत्रज्ञान आमच्याकडे आहे आणि भविष्यात ते आम्ही अधिक विकसित करू शकतो.
सप्टेंबर महिन्यामध्ये बाजारात भारताने जी सेमीकंडक्टर चिप आणली त्याचं नाव विक्रम 32 बीट प्रोसेसर असं आहे. भारताने आपल्या एका शास्त्रज्ञाच्या नावे ही पहिली चिप बाजारात आणलेली आहे. त्या शास्त्रज्ञाचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विक्रम साराभाई. जगभरामध्ये काही घडत असलं तरी आमच्या देशाचं हित जपलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं लवचिक परराष्ट्र धोरण गेल्या काही वर्षामध्ये भारताने स्वीकारलेलं दिसतं. भारताला हे उशिरा का होईना परंतु लक्षात आलं, परराष्ट्र धोरणाचं एकच सूत्र असतं, ते सूत्र म्हणजे तुमच्या देशाचं हित. आणि त्या दृष्टीने भारताने गेल्या काही काळामध्ये जी पावलं टाकली त्याचा भारताला फायदा सुद्धा झाला. युक्रेन रशिया युद्ध जवळजवळ 3 वर्ष सुरू आहे आणि हे युद्ध सध्या तरी थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशा काळामध्ये भारताला कदाचित महागडं तेल विकत घ्यावं लागलं असतं, परंतु भारताच्या या लवचिक परराष्ट्र धोरणामुळे भारताने रशियाशी संधान बांधलं, रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतलं आणि या स्वस्त तेलामुळे भारताला प्रचंड मोठा फायदा झालेला आहे. हा फायदा अब्जावधी डॉलरचा फायदा आहे आणि त्याचे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सुद्धा भारताला चांगले परिणाम दिसले. भारतामध्ये जो महागाईचा दर आहे तो गेल्या काही वर्षामध्ये किमान पातळीवर आलेला आहे. त्यामुळे भविष्यात चीन आणि तैवानमध्ये जर संघर्ष झाला तर भारतावर त्याचे दुष्परिणामच होतील असं कोणी ठामपणे सांगू शकत नाहीये, कारण भारताचं परराष्ट्र धोरण अत्यंत लवचिक अशा प्रकारचं झालेलं आहे. अमेरिकेने भारताशी पंगा घेतला, भारतावर 50% टेरिफ लादलं. अमेरिकेने भारतावर टेरिफ अस्त्र चालून भारताला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, भारताशी चांगले असलेले संबंध बिघडवले. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये जो क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग नावाचा 4 देशांचा गट होता, त्या क्वाडला अमेरिकेने खुंटीवर टांगून ठेवलं. जर उद्या चीन तैवानच्या विरोधात आक्रमक होतो तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देशांतर्गत दबाव निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक आहे. हा दबाव अमेरिकी जनतेचा असेल, हा दबाव अमेरिकी काँग्रेसचा असेल, कारण ट्रम्प यांना दाखवून द्यावं लागेल अमेरिका ही खरोखर जागतिक महासत्ता आहे. त्यामुळे तैवान चीन संघर्षामध्ये अमेरिकेला भूमिका घ्यावी लागेल आणि ही भूमिका चीनच्या आक्रमकपणाच्या विरोधात घ्यावी लागेल. त्यासाठी अमेरिकेला भारताची गरज लागणार आहे, कारण चीनला जर शह द्यायचं असेल तर इंडो पॅसिफिकमध्ये भारत सोबत असल्याशिवाय ही बाब अशक्य आहे हे अमेरिकेला ठाऊक आहे. आणि त्यामुळे आता तैवान चीन संघर्ष टीपीला जाण्याच्या दिशेने असताना अमेरिकेला भारताशी संबंध सुधारावे लागतील. लोंबकळलेला जो मुक्त व्यापार करार आहे तो अमेरिकेला करून घ्यावा लागेल, भारताच्या अटी शर्तीवर करून घ्यावा लागेल, पाकिस्तानला फूस देणं थांबवावं लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताचा फायदा होईल या दिशेने केंद्र सरकार पावलं टाकेल आणि परिस्थिती सुद्धा तशा प्रकारची निर्माण होईल. रशिया युक्रेन युद्धाच्या काळामध्ये भारताने एक मार्ग स्वीकारला, सतत शांतीचा जप करत राहायचा आणि आपल्याला जे करायचं आहे तेच करायचं, आपल्या देशाचा लाभ करून घ्यायचा. हा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा भविष्यामध्ये जर चीन तैवानमध्ये संघर्षाचा भडका उडतो तर भारताला निश्चितपणे होऊ शकेल. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथे थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा. नमस्कार, धन्यवाद.